अहमदाबाद विमान अपघातानंतर आता बोईंगच्या ड्रीमलाइनर विमान प्रवासावर सवाल उपस्थित केले जात आहेत। अपघातानंतर राज ठाकरेंनी आंतरराष्ट्रीय दाखले देत ड्रीमलाइनर विमान खरेदीवरून सरकार आणि डीजीसीएला प्रश्न विचारले। यानंतर माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ड्रीमलाइनर विमानाने प्रवास करण्यात काहीच धोका नसल्याचं स्पष्ट केलं। तर भूतकाळात भाजपच ड्रीमलाइनरच्या खरेदीवरून प्रफुल्ल पटेलांना प्रश्न विचारत होतं याची आठवण संजय राऊतांनी करून दिली। जगामध्ये आपण श्रेष्ठ जे देश आहे एव्हिएशनच्या बाबतीत त्याच्या तुल्यबळ आपल्याकडे सगळे यंत्रणा आहे आणि त्याचे आपले चेक्स अँड बॅलन्सेस आहे। आपले मेंटेनन्स स्टँडर्ड्स म्हणा, फ्लाइंग मॅन्युअल्स म्हणा, सगळं जे आहे आपण ऑल इन प्लेस आहे असं म्हणता येणार नाही। मी आजही कोणालाही सांगतो की विमानात बसायचं असेल 787 मध्ये आज प्रवास करायचा असेल तर अजिबात तुम्ही घाबरू नका। काय एक विमानाच्या काही दुर्घटना आणि कशामुळे झालं ते सगळं तपशील होऊ द्या, त्याच्या आधी निष्कर्षावर पोहोचू नका। ड्रीमलाइनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीमलाइनरच्या खरेदीबाबत त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक होते। आपण पार्लमेंटमधला रेकॉर्ड तपासू शकता। प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते। एवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे।